हाय गाईज, गुड मॉर्निंग। तर चला बघा, आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझी छोटी बहीण आलेली आहे बाळाला भेटण्यासाठी। तर बघा, सो आता मी उरकले ह्याच्यासाठी की आम्हाला आष्टीला जायचे कपडे घ्यायला। तिला कपडे घ्यायचे तर तिला आणि तिच्या पोरीला। तर मग कपडे घ्यायसाठी आम्ही दोघींनी पण आवरले आणि आता आम्ही निघणार आहोत आष्टीला जायला। तर तिने बाळासाठी काय काय आणलंय मी थोड्या वेळ म्हणजे दाखवणच तुम्हाला की तिने काय काय आणलंय ती। तर आता आम्हाला आष्टीला जायचंय सकाळी सकाळी। आष्टीहून आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते तिने काय काय आणलंय ती। चल इकडे, तिचं नाव स्वप्नाली आहे। स्वप्नाली म्हण इकडे। हा, स्वप्नाली चल इकडे। तर आमच्या कसं तिघी बहिणीत आम्ही, एक नंबर रुपाली, मी दीपाली आणि ती स्वप्नाली आणि भाऊ ज्ञानेश्वर। तर आम्ही 4 जण आहेत। चला, हा बघा, ही माझी छोटी बहीण आहे, सगळ्यात 3 नंबरची लास्ट ही। आणि ही रात्री भेटायला आली। हिचं गाव जवळच आहे, माझ्याच गावापाशी। आम्ही दोघी शेजारी शेजारीच येतात। तर मग ती रात्री भेटायला आली बाळाकडं। तर बाळाला काय काय आणलंय ती आम्ही दाखवू ना थोड्या वेळाने, आपण दाखवू काय काय आणले ती। तर आता तिला आम्हाला साडी घ्यायला जायचंय। तर बघू तिला जशी आवडती तशी, तिला म्हणा तुला जशी आवडेल तशी साडी घे। तर तुम्हाला दाखवतेच मी तिला कशी, तिची चॉईस आपण बघू कशी ती। मला तर साड्यांची चॉईस नाही, पण तिला आहे तर ती कशी घेते आपण बघू आणि दाखवू मग आम्ही तुम्हाला व्हिडिओ। चला चला मग। चाललात का तुम्ही आता? सगळे बसणार आहेत का गाडी? एवढे जण बसलीत, कस तरी चिपून रिपून चाललेत। सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग। तर सकाळ सकाळ असं झालं की दीपाली गेली आष्टीला आत्ता आणि पोरगी लागली रडायला। आता दीपाली गेले झाले जवळपास अर्धा तास, तर 1 तासात यायच्या अगोदर अर्धा तासातच पोरगी लागली रडायला थोडी थोडी। तर आता काय केलंय, पुन्हा झोक्यात टाकली, पुन्हा आता झोका द्यायला सुरुवात केली। तर पोरगी उठल्याच्या नंतर लईच अवघड असते। आणि काय आता दीपाली कधी ती क्रोस्टॉक वाट बघतोय, दीपालीला फोन लावतोय तर लागाना, वडिलांना फोन लागतोय तर लागाना, आणि मग काय दुसरा फोनच नाही त्यांच्यापाशी, आणि त्याच्यामुळे फोन बी लागाना। आता कधी येतात काय माहिती, काळजीने येतो म्हणलेत, पण आता बघू। पोरगी झोपली नाही तर आता काय करतो, थोडं फॅन बिन लावून झोक्यात टाकून झोका देऊन नादी लावावं लागेल। तर असं लहान मुलगा टाकून जाणं म्हणजे लय अवघड, जायला नाही पाहिजे। दीपालीन ते आलीत बघा, हो दीपालीन ते ह्या गाडीवर आलीत। तर इकून असा आडवा रोड आहे, रोड पासून असेच आलेत। आता विराज, दीपाली सगळे आलेत। अण्णा चला पोरांनो, तुम्हाला काय पाहिजे का? आता घेतलंय ना तुम्ही? ओके ओके। सगळे बसून आले, चौघ गाडी, 5 जण झालेत गाडी। अरे लवकर तरी यायचं, पोरगी रडती। हा रडली, पुन्हा झोपी लावली। हा लक्षच नाही राव तुमचं। काय नाही, साडी आणि दीदीला कपडे होय। बरं बरं बरं, घरातच दाखिली असती साडी, या घरात। हा ए दिदे, तुला आणला होय ड्रेस? दिदे ती साडी आणली, मला लगेच साडी दाखली। ड्रेस बी आणला का दीदीचा? काय झालं आता, ही साडी आणली, ही पसंत नाही आली का? तर ही कसं आहे, आता मिळून बायला साडी पसंत नाही आली आणि दीपालीच्या चॉईसने आणली, पसंत नाही आली। मग आता असं असतंच भाऊ, साड्या पसंत, चांगल्या साड्यात, पण आता नाही पसंत आल्यावर काय करावं आपण? हा जाऊ द्या, लय किरकिर नका घालू। ही साडी नाही आवडत, ही बी नाही आवडत, ही साडी माघार येतो। ही ड्रेस आहे ना, हिरवा कलर नाही आवडत, हे सगळं माघार येतो, दुसरं घेऊन येतो। नाही तर दुसरं बरं, पैसे जाऊन जर पाहुण्याला नाही आवडल्या मध्ये काय कपडे घेतलेत, पैसे तर दिलेत आणि पाहुण्याला नाही आवडायचे आणि बळजबरी नको। हा बरं, घ्या आपण चांगले आणून बदलून। चला, नाही आवडत ना पाहुण्याला दुसरं। ही बारक्या दीदीला ड्रेस घेतला होता, म्हणजे पाहुण्याची आमची कुठे दीदी, ती बी पळायला लागली, तिला ड्रेस घेतला होता, तिला बी पसंत नाही आला। ही साडी आणि ड्रेस बदलून आणतो, चला बरं टपकन। तर चला, दीपाली मॅडम म्हणते गेल्या आमच्या म्युनीबाई, पण त्यांना साडी आणली, पुरीला ड्रेस आणला त्यांच्या पाहुण्याच्या, पण दोन्ही पैकी कोणतंच नाही पटलं ना। म्युनीबाईला साडी पटली, तुझं तू घे म्हणलं, तुझ्या हाताने तुला जसं पटन तसं। तुला काय, तिला काय म्हणलं होतं, 1000 रुपये देते, 2-3 वापरायला साड्या घेऊ, 2 वापरायला, घरी किती घालशील मस्त। नको म्हणली 1000 रुपयाच्या, आणि मग ते 1000 वापरायला असते तिच्याकडे, पण म्युनीबाईकडे पण चांगली साडी घ्यायची असते एखादी, कारण चांगली साडी जरा लागत बी अशी, नाही का? तर मग आता काय करतो, नाही ना आवडलं नका काढून, मी जातो चांगली एक साडी घेऊन देतो, आणि पुन्हा मुलीला, आपल्या बारक्या दीदीला चांगला एक ड्रेस बी घेऊन देतो, म्हणजे त्यांना पण आवडलं पाहिजे। आपल्याला आवडून काय उपयोग आहे, तिला तर आवडला पाहिजे ना। चला चिल्ले पिल्ले, चला आम्ही टपकन जाऊन घेऊन येतो पटकन। हा लय अवघड असते।
चला मीच जातो आष्टीला आणि चांगला एक ड्रेस घेऊन देतो. चला आवरा बरं पटकन फास्ट मध्ये. चला चला डबल हेल्पट आहे आपला आता. डबल चक्कर झाली आता. काय करावं आता. नाही कपडे आवडल्या पाहुण्याला यावं लागतं डबल. साडी घ्यायचं कळत नाही तुला. अरे ही कलर कसा आहे. ह्या कलर चांगला आहे पण त्यापेक्षा ह्यो भारी आहे ना. कशी साडी असं झालं तुम्हाला सोनं धरा म्हणून सोनं धरा आता तुम्ही चांदी मागा मागायला लागला. कशी भारी साडी. हा त्याच्याहूनच अशी गिरायकाची पारख कळते आम्हाला. काय घेत काय घ्यायचं नेमकं काय घ्यायचं हीच लक्षात यायचं. मन तुझं साड्या बघितलं की ही होतं. एवढ्या भारी भारी साड्या दाखवल्यात त्यांनी. ही साडी चांगली आहे एकदम स्वस्तात मस्त आहे चांगली आहे पुन्हा. अरे लय भारी दिसतोय दिदे. त्याच्यात नको ते लय भारी कलर हे होत नका दाखव. हा घ्यायची हे घे नाही तर मग एक काम कर दुसरा घे एखादा. हा इकडे बघ इकडे बघ. घालायचा नाही फोटो काढतोय. अयो किती छान दिसतोय. एवढा छान दिसतोय बर्थडेला. लय लेकरी गाडवून करते रे. बघ ना किती भारी कलर हे होत. बरं दुकान वाडा तरी आणलेत कपडे. चला कसे आलेत कपडे तिकडे बघू. दुकान वाडा जेवण करायचंय. भूक लागली. दुपारच्या 12 वाजल्यात. 12 वाजून गेल्यात 12:30 वाजल्यात जेवायला. जेवण करतो मग कसे साडी आणली काय दीपा काय म्हणते बघावं लागेल. तर आष्टीहून आलो आम्ही साडी ड्रेस घेऊन. आणि दीपाचं चाललंय काय ही सोन्याचं काहीतरी इमिजी मनी का गळ्यातलं गाठी ती दीपा. आणि गळ्यातल्या गाठीत बसली. आणि ही आमची मिळी बाई आली तिला आणली साडी वगैरे. आता बघू तिला पसंत येते का नाही साडी. दीपाला पण आवडती का नाही. तिला तर आली पसंत तिने तर घेतली पण दीपालीला आवडती का नाही हे आपण बघू एकदा. मिवनीबाई साडी दाखवा आणि मुलीचा ड्रेस बी दाखवा. दीपाली थोडा कपडे मिवनीबाई कपडे. दीदीचा ड्रेस दाखवा. तिथं दीदी बसली. तर कोणता शेव ड्रेस आणलाय होय. मस्त आहे का ड्रेस दीपा. ड्रेस चांगला आहे का. मस्त आहे एकदम. आणि आता बड्डे आहे ना त्या दीदीचा 13 तारखेला. त्याच्यामुळे मग बड्डेला गिफ्ट दिल्यासारखंच आहे. तर ही फुल आहे बघा किती मस्त डिझाईनचं आणि मस्त आहे. ड्रेस चांगला दीदीचा. आणि तुमची साडी दाखवा मिवनीबाई. दीपा साडी 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 एवढी आवडली ना मला. म्हणजे मला आवडली बा. तुम्हाला आवडली की नाही काय माहिती. एकदम स्वस्तात मस्त. 1000 रुपयाची साडी आहे पण 1000 रुपयाची साडी आहे बरं का. पण मी 600 रुपयातच दिली कारण मी चिकाट माणूस. एक तर पैसा नाही त्याच्यामुळे मला म्हणजे 600 रुपयाला त्यांना द्या म्हणलं. दिली त्यांनी 600 रुपये तशी 1000 रुपयाची. ए दिदा दीदी उठे ना आपली झोपली दीदी झोपून ती. तर दीपा बघ ना साडी. साडी एकदम छान आहे. एकच नंबर साडी. ते खालचा पिवळा कलर दाखवा बघा मस्त एकदम एकच नंबर आहे. साडी भारी आहे. शोभती बरं का. शोभती बिचारा टाका बरं तसं. हा काय साडी दिसती. खुश सगळे. हे मस्त साडी कलर एकदम छान होता. आणि इतका जबरदस्त साडी आहे. 1000 रुपये साडी आहे पण आपण 600 रुपयाला आणली का. आपले 600 गेले. पण मिवणीबाईला मला हीच घ्या. मिवणीबाई नको म्हणत होत्या पण तरी मी घ्यायला लावलं की मला छान दिसते. खरंच छान दिसते बाई. दिसते छान. हा छान दिसते ना. दीपा तुला आवडली. ओके मग पाहुणे खुश झाले दादा. पाहुणे खुश का. नाराज नाही ना पैसे जाऊन. हा नाराज नको नाही. एवढे पैसे खर्च करून पुन्हा नाराज व्हायचा. भारी ड्रेस बी चांगला आहे. साडी बी चांगली आहे. आणि दीपाली इकडं तिचं चाललंय गाठायचं काम. मनी वगैरे गाठी ती. तर दीपालीला गाठायला पण येतं. मशीन काम करायला येतं. किराणा दुकान इथं चालविते तुम्ही पाहिलंच आहे बघा. दीपालीने एकदम गाठून झालंय. गळ्यातला गाठीत होती. आणि गळ्यात आजीबाई आल्या तर आमचं ती काय सोन्याचं कुठं सोन्याचं का सोन्याचं गाठायला. दीपा झालं का किती वेळ झालंय. रानात जायचं आज. तण झालंय रानात. पाळी टाकली. तण बिन याचायचंय. हा तुला बी यायचंय का. पाहुणी नाही पाहुणी जाणार आहेत त्यांच्या गावाला. अण्णा नेणार आहेत.